साधारण 12 वाजता दरवाजा किंचितही आवाज न करता जोरात लोटला गेला. खिडकीतून आलेल्या चंद्रप्रकाशात त्याच्या हातातील चाकूची धार चमकली. सुरेश अगदी गाढ झोपेत आपल्या अंथरुणावर पडला होता. त्याला त्याच्याकडे झेपावणाऱ्या त्या मृत्यूविषयी किंचितही कल्पना नव्हती. पुढच्याच क्षणी सुरेशला जोरदार हिसका बसला आणि तो गोधडीसकट पलंगावरून खाली घरंगळला. ह्याच सुमारास सुरेशची झोप चवताळली. त्याने डोळे किलकिले केले. अंधार आणि प्रकाशाची छटा त्याच्या जड पडलेल्या डोळ्यांसमोर खेळली. त्याच क्षणी त्याच्या हातावर घट्ट पकड पडली. सुरेश दचकला व त्याने तिकडे पाहिले. तोच त्याच्या हातावर धारदार चाकू फिरला आणि क्षणात कोणीतरी त्याच्या डाव्या हाताची नस कापली. जोरदार वेदनेचा झटका सुरेशच्या मेंदूत भिनला आणि तो मोठ्याने किंचाळला. ती किंकाळी संपूर्ण वाड्यात घुमली. तो वेदनेमुळे धडपडत होता. तोच त्याच्या चेतना हरपल्या. शरीराला चांगला घाम फुटला आणि त्याचे डोके सुन्न पडले. त्याने शेवटचा आपल्या आईचा चेहरा एक वेळ पाहिला. काय होते ते? तुम्ही पाहिले नाहीस काय? बाळू सुरेशने जे काही सांगितले होते ते ऐकून धडधडत्या काळजाने म्हणाला. सुरेश पुन्हा एकदा शहारला व आपसुकच त्याच्या काळजाचे ठोके अधिक पटीने वाढले. काळे केस, लाल डोळे, वास घाण होता. मी घाबरलो ते माणूस नव्हते. ती बाई भयानक दिसत होती, हसत होती. भयानक, सुरेश म्हणाला. तोच दारात पावले वाजले तसे दोघेही दचकले व श्वास रोखून त्यांनी धडधडत्या काळजाने समोर पाहिले. पार्वती उभी होती समोर. ती किंचित हसली व दोघांना म्हणाली, तुम्ही दोघेही इथे? चला खाली चला. केशव भट आलेले आहेत. खिडकीतून नजर वर गेली तरी काही दिसत नव्हते. इतका तीव्र काळोख होता. आजूबाजूची झाडे हलकीशी डुलत होती. वारा घोंगावत सर्वत्र फिरत होता आणि तेथेच तो दगडी वाडा अंधार आणि धुक्याने वेढलेला, जणू भीतीच्या खोल गर्तेत लपलेला. दुरूनच त्याचे रूप भयानक दिसत होते. तोपर्यंत केशव भट मणिराम बरोबर येऊन पोहोचले होते. डोक्यावर हळदी चंदनाचा टिळा, गळ्यात रुद्राक्ष आणि डोक्यावरील टक्कलच्या मधोमध असलेली लांब लचक शेंडी असा त्यांचा अवतार होता. या पंडितजी या. पाटलांनी त्यांचे स्वागत केले. मला तुमच्या नोकराने सर्व गोष्टी सांगितल्या. तसे जेवढा जमेल तेवढा प्रयत्न मी करेन, भटजी म्हणाले. पण त्यांनाही ठाऊक नव्हते तिथे नक्कीच काय वाढून ठेवले. त्यांनी घरभर नजर फिरवली. हातातील रुद्राक्षाची माळ चाळत त्यांनी डोळे बंद केले व थोडा वेळ डोळे बंद करून शांत उभे राहिले. अचानक वारा सुटला आणि दरवाजा थरथरू लागला. खिडकीची पाले आपटू लागली आणि तोच टेबलावरील भांडे आपटून खानकन वाजले. सर्व दचकले. वातावरण शांत झाले आणि केशव भटने डोळे उघडले. पाटील, मला इथे काहीतरी दुष्ट शक्ती जाणवली. आपण एक पूजा करून घेऊयात, भटजी म्हणाले. रात्र हळूहळू वाढत जात होती. मुले झोपलेली होती. पार्वती त्यांच्या उशाला बसलेली होती. त्याच खोलीच्या दाराशेजारी रेश्मा उभी राहून बाहेर काय चालले आहे ते पाहत होती. आतापर्यंत त्यांनी पूजेचे सर्व सामान आणले होते व हॉलमध्ये तात्पुरता हवन कुंडही बांधला होता. सर्व घरात एकदम शांतता पसरली. हवन कुंडातील अग्नी पेटवत केशव भट खाली बसला व आधीत तूप टाकत त्याने अग्नी अधिकच भडकावला. जळक्या तुपाचा व लाकडांचा वास सर्वत्र पसरला. भटजीने मंत्र उच्चार सुरू केला व आहुती टाकत त्याने समोरील नारळावरून हात फिरवला. हळूहळू त्याने त्या नारळावर हळदी कुंकू वाहण्यास सुरुवात केली आणि तोच हवा घोंगावत आत शिरली आणि अचानक घरातील वरच्या मजल्यावर पावलांचा आवाज घुमला.
तसे सगळे दचकले, कारण वरच्या मजल्यावर कोणीच नव्हते. तरी काहीच वेळात आवाज थांबला. अचानक दरवाजा जोरात आपटून धडाडला आणि सर्वांच्या काळजात धस झाले व ते सर्व दचकून गेले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे वेधले गेले. हळूहळू एक काळी सावली चंद्राच्या दुधाळ प्रकाशात घराच्या आतमध्ये पसरू लागली. जणू कोणीतरी दरवाजातून आत येऊ पाहत आहे. तोच केशव भटने नारळ उचलून अग्नीत फेकला आणि दरवाजा बाहेर जोरदार किंकाळी घुमली. दारातून आतमध्ये शिरलेली सावली अचानक वेगात थरथरली आणि दूर हवेत विरावा तसे सावली हवेत उडाली. पुढच्याच क्षणी दरवाजाला जोरदार झटका बसला व दरवाजा जोरात हालून तुटून आपटला. खाड मोठा आवाज झाला. सर्वच घाबरून मागे सरकले. एक काळी सावली यज्ञकुंडात येऊन शिरली. तोच त्या अग्नीतील नारळ वरती उचलले गेले आणि एक वेळ चमकल्यासारखे वाटले. केशव भट किंचित हसले. त्यांनी तो नारळ पकडण्यासाठी हात पुढे केला. तोच जिन्यावर काहीतरी खान करत धडाडले. त्या मोठ्या आवाजाने सर्वांनी तिकडे घाबरून पाहिले. एक पितळी हांडे जे पाण्याने पूर्ण भरलेले होते जिन्यावरून धाड खन आपटत खाली येत होते आणि त्यांच्यातील पाणी उडून बाहेर सांडले जात होते. पुढच्याच क्षणी वेगात घरंगळत हांडे यज्ञकुंडात येऊन आपटले आणि त्याच्यातून पाणी निघून त्यात पडताच हवनकुंड विझले. त्यातून चांगला काळा धूर निघून हवेत पसरला आणि आधांतरी तरंगणारे नारळ खाली आपटून फुटले. त्याच्यातून जणू काळा धूर बाहेर पडला. आधीच त्याचा पांढरा गाभा काळा पडला होता आणि त्याच्यातील लाल भडक रक्त विझलेल्या यज्ञकुंडातील लाकडांच्या कोळशावर पसरले. सर्वच एकदम स्तब्ध झाले. केशव भटचे डोळे विस्फारले आणि त्याचे शरीर जणू थरथरू लागले. तोच त्यांना जोरदार हिसका बसला व त्यांच्या अंगावरील साल हवेत उडाली. ते बसले होते तसेच खूप वेगात दरवाजाकडे ओढले गेले आणि पुढच्याच क्षणी कोणी चेंडू उचलून फेकावा. दरवाजातून बाहेर काढून कोणीतरी अंगणात भिरकावले. एकच मोठी किंकाळी केशव भटच्या तोंडातून फुटली. सर्व इतक्या जलद गतीने झाले की कोणालाच काही समजले नाही. पण जे दिसले ते पाहून सर्व ओरडले, पंडितजी, व वेगात दरवाजाच्या दिशेने धावले. बाहेर बेधुंद वारा सुटला होता व सर्व वाळलेली पाने जणू भुशासारखी उडत होती. आपापल्या हातात विजेरी घेऊन ते बाहेरील अंधारात धावले, कारण केशव भट अंगणात नव्हता. त्याला तेथूनही कोणीतरी फरफटत घेऊन गेले होते. रेश्मा थरथरत धडधडत्या काळजाने पार्वतीकडे पाहत होती. आता त्या दोघींची भीती व काळजी दुप्पट झाली होती. मन्या, तू त्या रांगेत शोध. विशाल, तू त्या रांगेत शोध. आणि वैभव, तू त्या रांगेत शोध म्हणत पाटलांनीही पुढे पाऊल उचलले. चरचर वाळलेली पाने पायाखाली तुडवली जात असल्यामुळे कर्कश आवाज होत होता. अवतीभोवती तीव्र काळोख होता व त्यात धुकेही दाट होते. त्यांचे शरीर किंचित थरथरत होते व काळीज धाड धाड उडत होते. कपाळावर घामाचे थेंब जमा होऊन राहिले होते. पाटील पुढे सरकत होते. अधूनमधून हातातील विजेरीचा प्रकाश इकडे तिकडे फिरवत होते. तेवढ्यात त्यांच्या मागे पाने तुडवल्या गेल्याचा आवाज आला. ते क्षणात श्वास रोखून मागे फिरले. हातातील विजेरीचा उजेड इकडे तिकडे फिरवत त्यांनी नजर भिरभिरवून पाहिले. तोच मागून श्वासांचा आवाज आला आणि ते शहारून झटकन फिरले. त्यांना वाटले मागे कोणीतरी असेल, पण कोणीच नव्हते. आजूबाजूला मणिराम, विशाल व वैभवही होते, पण आपण एकटेच इथे आहोत असे पाटलांना वाटत होते. मणिरामही पाने तुडवत सावकाश पुढे सरकत होता. हातातील विजेरीचा प्रकाश तो आंब्याच्या खोडावर फिरवत होता. तेथून हलके धूर बाहेर पडत होते. अचानक काहीतरी खर
आवाज करत सरकले तसा मणिराम स्तब्ध झाला. आवाज नेमका कुठून आला त्याला काहीच कळले नाही. त्याने पुढे पाऊल उचलले तोच सपकन काहीतरी वेगात मणिरामच्या पुढ्यात धापकन आपटले. धाड आणि त्याच्या काळजात धस झाले व तोंडातून एकदम किंकाळी फुटली. पाटील जागचे उडाले. त्यांचे काळीज जणू तुटून खाली पडले असे त्यांना वाटले. आजूबाजूला कोणीच नव्हते पण आवाज ओळखीचा असल्याने त्या आवाजाच्या दिशेने पाटील धावले. मन्या, काय झाले? ओरडत पाटील तिथपर्यंत पोहोचले. तोपर्यंत आजूबाजूला होऊन विशाल व वैभवही धावत तिथे आले. मालक हे पंडितचे धड अचानक आंब्याच्या फांदीवरून पडलं. जोरजोरात श्वासोच्छ्वास घेत मणिराम म्हणाला. केशव भटचे शरीर चांगले रक्ताने लाल झाले होते आणि वाळलेली काळी पाने त्याच्या ओल्या शरीराला चिकटली होती. अचानक त्या निपचित पडलेल्या केशव भटच्या शरीराने तोंड उघडत जोरात श्वास आत ओढला. मन्या, लवकर पळ, गाडी काढ, पाटील ओरडला. तसा मणिराम धावला. वैभव व विशालने केशव भटला उचलून घेतले. पाटलांनीही त्यांना हातभार लावला. जोरदार खोल श्वास सोडत फेकत वर खाली होणाऱ्या छातीने केशव काहीतरी बोलू पाहत होता. अगदी तुटका शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडत होता. पंडितजी, फक्त थोडा वेळ सहन करा, आपण पोहोचू. पाटील चिंतातूर चेहऱ्याने हापापलेल्या आवाजाने म्हणाले. तोच केशव भटने आपल्या रक्ताळलेल्या हातांनी पाटलांचा हात घट्ट पकडला. पाटील, वेळ नाही, वाचवा ह्यांना. ते एक नाही, खूप शक्तिशाली आहे. योग. आणि केशव भटचा शब्द गळ्यातच अडकला. त्यांनी मान खाली टाकली. मालक, लवकर आणा त्यांना गाडीत. मणिराम ओरडला पण सर्वच स्तब्ध झाले. नकळत पाटलांच्या डोळ्यातून अश्रू गळले. केशव भटने आपला देह ठेवला होता. त्यांची हालचाल कायमची बंद पडली होती. त्यांच्या रक्ताळलेल्या हाताची पकड आता पाटलांना अधिकच घट्ट जाणवत होती. सर्वच थांबले. हवा सन करत पाने उडवत निघून गेली. पोलिसांनी खुनाची चौकशी केली. तेही अचंबित झाले, कारण केशव भटना कोणत्या शस्त्राने नव्हे तर साध्या नखांनी ओरबाडून मारले होते व त्यांच्या अंगावर फरफटल्याच्या बऱ्याच जखमाही होत्या. मानेवर व शरीरावर इतरत्र काही ठिकाणी सुळ्यासारख्या दातांचे निशाण होते. शेवटी जंगली जनावरांनी मारले असा शिक्कामोर्तब करून त्यांनी फाईल बंद केली. वाडा त्या घटनेतून उभारला नव्हता. दहशत अधिकच तीव्र झाली होती. रात्र झाली की सर्व चाडीमाडी चूप व्हायचे. बाहेर कोणीच दिसायचे नाही. सुरेशला पार्वती पोटाशी कवटाळून झोपायची. तिचे हात थरथरायचे. बंद अंधाऱ्या खोलीत नजर भिरभिरायची. जरासा किंवा कुठे खट आवाज झाला तरी ती शहारून दचकायची. इथे मणिराम बाळूला एकटे सोडत नव्हता. त्याच्याही मनात इतकी भीती निर्माण झाली होती की कोणत्या वेळी काय घडेल सांगता येत नव्हते. सर्वांच्या मनात भीतीने आता आपला ठसा उमटवला होता. धडधडत्या काळजाने व जागृत मनाने ते गुपचूप अंथरुणात पडायचे. बाहेरून येणाऱ्या कांठाळ्या बसवणाऱ्या किंकाळ्यांचा आवाज मध्यरात्री अंगाचा थरकाप उडवायचा. मध्येच कुठेतरी खी खी करत बेसूर हसण्याच्या आवाजाने काळीज लटकन उडायचे. तिथे फक्त मृत्यू आणि भीतीचे सावट फिरत होते. घराचा दरवाजा आवाज न करता उघडला आणि काहीतरी त्यामधून आत आले व हळूहळू जिन्याच्या दिशेने सरकले आणि काहीतरी त्यामधून आत आले व हळूहळू जिन्याच्या दिशेने सरकले. समोरील भिंतीवर दोन डोक्यांची एक सावली हालू लागली. हवेत कोबट वास हळूहळू दरवळू लागला. वरून त्या वस्तूच्या अंगावरील कापड फडफडत होते. काहीतरी खडखड वाजले आणि पार्वतीची झोप चवताळली, पण तिने डोळे उघडले नाहीत.
तसेच तिने हाताने सुरेशला चाच पडत घट्ट पकडून ठेवले. अचानक काहीतरी पुढे सरकले. खोलीतील दिव्याच्या प्रकाशात एक धारदार सुरा चमकत होता. आता सर्वच एकदम शांत होते आणि त्याचे जळजळीत लाल डोळे समोर झोपलेल्या तिघांकडे गर्रकन फिरले. ते भयावह होते. त्याच्या विद्रूप चेहऱ्यावर पुढच्याच क्षणी आसुरी हास्य पसरले. ते सावकाश पुढे सरकले. त्याचे पाय जमिनीपासून थोड्या वरती उचलले होते आणि ते फक्त हवेत सरकत पुढे जात होते. समोर पार्वती झोपलेली होती व मधोमध सुरेश आणि त्याच्या बाजूला विशाल. कोणालाच काहीच कल्पना नव्हती. ते मगापासून बटबटीत डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होते आणि पुढच्याच क्षणी त्याने आपल्या हातातील धारदार सुरा सपकन हवेत फिरवला. एक मोठी किंकाळी वाड्यात घुमली आणि क्षणभर सर्व घर हादरून उठले. रात्रीचे आसपासच्या झाडावर झोपलेले पक्षी फडफडत चित्कारत वाड्यापासून दूर उडाले. शामराव एक वेळ गप्प झाला. त्याने औंढा गिळला तसा त्याचा गळा खाली वर झाला. त्याच्या गुडघ्यावरून खाली सोडलेला हात थरथरू लागला. आणि त्या रात्री त्या दुष्ट शक्तीने माझ्या मुलावर हल्ला केला. आम्हाला काही सुचेना भैरवनाथजी. कोणाला मदतीसाठी बोलवावे तर ते त्यालाही मारून टाकतील. म्हणून थोडे विचार करून आम्हाला मदत करा. शामराव पाटील कंपित भरलेल्या आवाजात व अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भैरवनाथांकडे पाहत म्हणाले. भैरवनाथ विचारात शिरले. त्यांच्या चेहऱ्यावरील छटा बदलू लागल्या आणि त्यांनी उत्तर दिले, होय, मी येतो, पण मला वेळ द्या. तोपर्यंत काळजी घ्या. उद्या परवापर्यंत मी तुमच्या गावात प्रभातनगरला पोहोचतो. खूप उपकार होतील तुमचे आमच्यावर. हात जोडत शामराव म्हणाले. कार धुराडा उडवत तेथून निघून गेली. भैरवनाथ मागे फिरले. समोर रुद्र उभा होता. रुद्र, चालण्याची तयारी कर आणि तुम्ही दोघे काही दिवस आपल्या सदामामाकडे राहा. भैरवनाथ म्हणाले. जेमतेम सूर्य मावळतीच्या वेळेस शामरावांची कार अंगणात येऊन थांबली. समोर तोच उंच दगडी वाडा होता. आजूबाजूची झाडे सळसळत डोलत होती. पाटील जिना चढून वरती गेले. तिथे खूपच शांतता होती. तोच सुरेश व बाळू पकडापकडी खेळत समोरून धावत आले. आजोबा, आजोबा, तुम्ही आलात. खाऊ आणला काय? सुरेशने पाटलांना समोर पाहताच विचारले. खरे तर पाटील खूपच चिडचिड करत होते. त्यांचा तणाव इतका वाढला होता की ते ओरडलेच असते. पण मुलाचा निरागस चेहरा पाहून त्यांचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून गेला. आज नाही जमलं सुरेश, पुन्हा जाईन तेव्हा आणेन, पण तुम्ही दोघं वाड्याबाहेर पडू नका आणि त्या आंब्याच्या वाडीकडे चुकूनही जाऊ नका, असे म्हणत पाटलांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला व समोरील खोलीत शिरले. बाजूलाच पार्वती विशालला दवा गोळ्या देत बसलेली होती. शामराव आत येताच ती आदबीने उठून उभी राहिली व लगबगीने तिने आपल्या डोक्यावर पदर घेतला. बाबा, आपण येथे, म्हणत विशाल कसा तरी उठण्याचा प्रयत्न करू लागला. अरे काय करतोस? झोप तसाच शांतपणे, पाटील त्यांना पकडत म्हणाले. सुनबाई, तुम्ही जरा सुरेशला पाहून येता काय? पाटील म्हणाले. तसे पार्वती बाहेर पडली. आता त्या खोलीत फक्त शामराव व विशाल उरले होते आणि एक गूढ शांतता. विशाल, मला तुला त्या रात्री काय झाले होते ते विचारायचे. कोण होते ते? पाटीलने विचारले. बाबा, काहीच समजले नाही मला. जोपर्यंत वेदना अंगात भिनली नाही तोपर्यंत मी झोपेतच होतो. पार्वतीने काहीतरी पाहिले होते. ती म्हणाली होती की कोणीतरी स्त्री होती जिला एकाच मानेवर 2 डोके होती. विशाल म्हणाला. मला हे खूपच धोकादायक वाटते. हे तर बरे की एवढी खोल जखम होऊनही तू वाचलास. मला वाटते आपण ही जागाच सोडावी, पण त्याआधी एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी कोणातरी भैरवनाथांना बोलावले. ते उद्या परवापर्यंत येतील. त्यांना काही जमले तर ठीक, नाहीतर
एक खोल श्वास घेत, नाहीतर आपण ही जागा कायमची सोडू, पाटील उसासा टाकत म्हणाले. पण बाबा, हे सर्व काही दिवसांपासूनच चालू झालेले आहे. याआधी तर इथे असे काहीच नव्हते. मला तर वाटते कोणीतरी जाणून बुजून हे सर्व करत आहे. विशाल म्हणाला. हे तर आता भैरवनाथ येतील तेव्हाच कळेल. शामराव पाटील म्हणाले. पण कोण असेल हे? का करत आहे हे सर्व? काय हवे आहे त्याला? कोपऱ्यात नजर खिळवत विशाल म्हणाला. साधारण दुपारच्या सुमारास एक बैलगाडी येऊन वाड्या शेजारी थांबली. गाडीला जुंपलेली बैले लाळ गाळत धापा टाकत होती व शेपटी हलवत खूर आपटत होती. आपले धन्यवाद आम्हाला इथपर्यंत सोडण्यासाठी. भैरवनाथ त्या मळकट कपडे घातलेल्या, डोक्याला गमजाचा फेटा बांधलेल्या शेतकरीला म्हणाले. हे काय पाहुणं, एवढ्या उन्हात मी तुम्हाला आणि तुझ्या लेकाला एकटं कसं सोडू? हाच पाटलांचा वाडा आहे, त्याविषयी तुम्ही विचारत होता. त्या काळ्या दगडांनी बांधलेल्या विशाल वाड्याकडे बोट उचलत तो इसम म्हणाला आणि त्याने बैलाच्या पाठीवर हलका चाबूक हाणला. तसा बैल चवताळला. त्याने त्याचे व्यसन ओढताच बैल जागचे फिरले आणि छम छन घुंगरू वाजवत बैल हळूहळू पुढे धावले. त्या वाड्याकडे नजर उचलत भैरवनाथ व रुद्रने आपली पावले पुढे उचलली. आता वारा जोरात घोंगावू लागला होता. वाळलेली पाने उडून भैरवनाथ व रुद्रच्या अंगावर येऊन चिकटत होती. झाडेही वेडीवाकडी डोलत होती. तोच बाजूच्या घरातून बाहेर पडणाऱ्या मणिरामचे लक्ष भैरवनाथांकडे गेले. त्याला आनंद झाला. तसा तो ओरडला. मालक, मालक. ती हाक ऐकून पाटील दारातून बाहेर आले. भैरवनाथांना पाहताच ते पुढे धावले. सुरेश व बाळूही घरातून निघून तिथे आले. रुद्र त्या दोघांकडे हसून पाहत होता, पण त्या दोघांना अनोळखी व्यक्ती पाहून थोडी भीती वाटली. या भैरवनाथजी, आपण इथे येऊन आमच्यावर खूप मोठे उपकार केले. जमले तर आम्हाला या सर्व समस्यातून सोडवा, पाटील हात जोडत म्हणाले. वाड्याचे वातावरण खूपच गढूळ होते. तेथील हवा, प्रकाश आणि आजूबाजूचे वातावरण जणू कोणीतरी धरून ठेवले असे वाटत होते. प्रकाश किती कमी, वारा कधी सूक सूक करत घोंगावायचा तर कधी जड पडायचा. आसपासचे वातावरण आधीच जड होते. वरून वाळलेली पाने थोडी जरी हलली तरी मोठा कर्कश आवाज करायची. वाड्यातील पडदे, प्रकाश असा काही हालचाल करायचा की खोलीत काही गडद सावल्या उमटायच्या. ज्या हालायच्या, थरार करायच्या, ते सर्व काळजाचा ठोका चुकवणारे होते. रुद्र आणि भैरवनाथांनी आपल्या खोलीत प्रवेश केला. तिची खिडकी मागच्याच बाजूला असल्याने तिच्यातून समोरील भकास आवार आणि काही अंतरावर असलेली ती आंब्याची वाडी दिसायची. रुद्रने सामान ठेवले. भलेही तो 15-16 वर्षांचा लहान असला तरी भैरवनाथांनी त्याला चांगले तयार केले होते. तरी त्याने भीतीला अजूनपर्यंत पूर्ण मात दिली नव्हती. त्याची नजर संपूर्ण खोलीभर फिरली. खिडकीतून बाहेर डोकावताच आकाशात दाटलेले काळे ढग नजरेस पडले. उन्हाळ्याच्या या दिवसात ते अपेक्षित नव्हते, पण कदाचित दुष्ट शक्तीच्या इच्छेप्रमाणे निसर्गात बदल झाला असावा. खिडकी क्षणभर हलली. हवा सनसनत निघून गेली. पानेही कर्कश आवाज करत सरकले आणि तोच वाडीत काहीतरी काळसर बसलेले रुद्रला दिसले. क्षणभर त्याच्या काळजात धस झाले व हलका घाम कपाळावर फुटला. त्याने भीतीने डोळे थोडे मिटले होते, पण आता त्याने धडधडत्या काळजाने पुन्हा वाडीकडे नजर उचलली. सर्व आवार मोकळा होता, पण पांढरट धुके जे मगाशी नव्हते ते आता वाडीत पसरले होते. नक्कीच काहीतरी होते, कोणीतरी होते. तिथे धुके नव्हतेच. कुठे गेले ते? म्हणून रुद्रने नजर वाडीच्या दिशेने रोवली. त्या भयानक हो पाहणाऱ्या वातावरणात काही दिसते काय?
तिथे तो निरखून पाहू लागला. तोच त्याच्या खांद्यावर हात पडला. रुद्र दचकला, भीतीने थरथरला. त्याने तसेच मागे फिरून पाहिले. काय झाले? मागे भैरवनाथ उभे होते. काही नाही, घामाने भिजलेला रुद्र म्हणाला, किंचित नजर बारीक करत. भैरवनाथने त्याच्याकडे पाहिले. रात्री तयार राहा, भैरवनाथ म्हणाले. रुद्रने होकारार्थी मान डोलावली. तेथील रात्र म्हणजे भीतीचे एक पांघरून, जी अंगावर पडताच सर्व शांत आणि गूढ करून टाकते. रातकिडे असे काही कर्कश किर्र ओरडत होते की ते काळजात उतरून अंगाचा थरकाप उडवत होते. अंधार वाड्यातील कोपरून कोपऱ्यात दाटला होता. धुके उन्हाळ मुलाप्रमाणे बागडत होते. घरातील दिवे जेमतेम चकाकत होते. तेथे आज शांतता आणि धाकधूक होती. मागे केशव भट कसा मारला गेला ते कोणीच विसरले नव्हते. वाड्यातील संपूर्ण आवारात आजही त्याची किंकाळी गुंजत आहे काय, असा कानांचा भास होत होता. आता दुष्ट शक्ती वाचणार नाही, ती कितीही शक्तिशाली असो. ह्या यज्ञाने तिला कमजोर करून हरवणे सोपे आहे, भैरवनाथ पाटलांना म्हणाला. समोर मणिराम, वैभवही आणि रेश्माही उभी होती. बाबा, हे झाले. हवनकुंडातील अग्नी पेटवत रुद्र म्हणाला, ही घे विभूती. तिचे आत आहे, त्यांच्या पलंगाभोवती रिंगण आखून ये. पिशवी पुढे करत भैरवनाथ रुद्रला म्हणाले. रुद्र उठून वरच्या खोलीत गेला. एका पलंगावर सुरेश, बाळू झोपलेले होते. समोर विशाल व पार्वती बसलेले होते. तुमच्या पलंगाभोवती ही विभूतीने रिंगण आखावे लागले म्हणजे काही झाले तर दुष्टशक्तीने तुम्हाला इजा पोहोचू नये, रुद्र त्यांना म्हणाला. दोघांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी रुद्रकडे पाहत मान डोलावली. रुद्रने रिंगण आखले व क्षणभर खोलीत नजर फिरवत तो तेथून बाहेर पडला. त्याने जिन्याच्या दिशेने पावले उचलली. तोच किंचित कर्कश आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याची पावले स्तब्ध झाली. तो आवाज काहीतरी टकटक असा वाजत होता. बहुतेक बाजूच्या खोलीतून येत असावा. घरात अजून कोणीतरी राहून गेले काय, या विचाराने रुद्र पुढे सरकला. तिथे उजेड फार कमी होता. खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता. आवाज पुन्हा वाढला. असे वाटत होते जणू खोलीत कोणीतरी लाकडावर ओरखडा मारत आहे. रुद्रने पावले पुढे उचलली. खोलीतून बल्बचा उजेड किंचित बाहेर डोकावत होता. सर्वत्र स्मशान शांतता आणि भयानक अंधार पसरला होता. रुद्र हळूहळू जवळ पोहोचतच होता. तोच एखादी सावली सरकल्याचा भास झाला. तसा रुद्र वेगात पुढे सरकला व त्याने दरवाजा लोटला. संपूर्ण खोलीभर त्याने नजर फिरवली, पण कोणीच नव्हते. संपूर्ण रिकामी आणि शांत. तो वाऱ्याने फडफडणारा पडदा तेवढा आवाज करत होता. मला भास झाला काय, रुद्रने स्वतःलाच विचारले व तो मागे फिरला, अगदी बेसावत. पण त्याच वेळेस अगदी तोंडाशेजारी एक पांढरट चेहरा क्षणात उभा राहिला. पांढरे बटबटीत डोळे, तोंडावर पसरलेले भीतीदायक हास्य व काळे दात. तो भयानक कुरूप चेहरा पाहताच रुद्र चांगला शहारला व स्तब्ध झाला. त्याचा आवाज गळ्यातच अडकून राहिला. थरथरत्या हातातील विभूतीची थैली केव्हाच निसटून खाली पडली होती. रुद्रचे काळी झापाट धडधडत होते आणि त्याचा श्वासोच्छ्वास अधिक वाढला होता. त्याने आपले विस्फारलेले डोळे फिरवले. आता समोर कोणीच नव्हते. एक औंढा गिळत, तोंडावरील घाम पुसत रुद्रने पिशवी उचलली व भराभरा तेथून पावले जिन्याच्या दिशेने उचलली. तुम्ही आपापल्या आखून दिलेल्या रिंगणात बसा, भैरवनाथ म्हणाला. तोपर्यंत बेदरलेला रुद्र तेथे येऊन बसला. आधी अग्नी मंत्र म्हणत व अग्नीत आहुती टाकत भैरवनाथांनी मंत्र उच्चारास सुरुवात केली. लाकडे कडकड आवाज करत जळत होती. काळा धूर हवनकुंडातून निघून वातावरणात फिरत होता. आहुती आणि धुराचा वास तिथे दरवळत होता.
तिथे एक तीव्र शांतता पसरली होती, जिला फक्त भैरवनाथांचे मंत्रोच्चार भंग करत होते. हळूहळू हवेने गती पकडली. अग्नीच्या ज्वाळा एका बाजूला झुकल्या. सर्वजण शांत आणि स्तब्ध होऊन त्या पेटणाऱ्या अग्नीकडे पाहत होते. खडखड आवाज करत बंद दरवाजा क्षणभर धडाडला. बाहेर एक तीव्र प्रकाश चमकून त्याच क्षणी नाहीसा झाला. काहीतरी होते जे वेगवेगळे संकेत देत होते, पण नेमका दुष्ट की दैवी की इतर कोणी शक्ती जागृत झाली आहे काहीच समजत नव्हते. तरीही खेळ अजून बाकीच होता. वाड्याची खिडकी दरवाजा बंद होते. तरी अचानक एक कावळा कोकलत हॉलमध्ये आला. त्याबरोबर सर्वच दचकले.